श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, कुणाकुणाला वाटतं लग्नात आपण छान दिसावं, आपली छान छान हेअरस्टाईल यावी, तर आपण आज पाहणार आहोत आपल्याला ह्या हेअरस्टाईलसाठी कशा प्रकारे आपल्याला स्टफिंग बनवता येतील आणि वापरता येतील। आपल्याला पाहिजे एक नेट, थोडा सुई धागा आणि केस। हे केस आपल्याला थोडेसे फुलवून घ्यायचे आहेत, त्याच्यातील गुंता वगैरे थोडासा काढून घ्यायचा आहे आणि ह्या जाळीमध्ये आपल्याला हे केस ठेवून पूर्णपणे राउंड शेपमध्ये करून घ्यायचे आहे। तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये मी कशा प्रकारे करत आहे ते। आपल्याला पहिल्यांदा हाताने आकार द्यायचा आहे थोडा केसांना, जे बारीक बारीक केस बाहेर निघणारे आहेत ते पूर्णपणे आकार देऊन आतमध्ये घालायचे आहेत आणि याला पूर्णपणे सुई धाग्याने मागून शिवून घ्यायचे आहे। धागा नेहमी काळ्याच कलरचा वापरा, जेणेकरून तो दिसून येणार नाही। आणि स्टफिंग ही जास्त कडक बनवायचं नाहीये, जेणेकरून आपल्याला हेअरस्टाईल करताना त्यामध्ये क्लिप वगैरे नीट घालता येतील। तुम्ही पाहू शकता मी कशा प्रकारे हाताने आकार देत आहे। आता त्याला सुई धाग्याने आपण पॅक करून घेत आहोत। हे स्टफिंग आपण आपल्या माथ्यावरती जी हेअरस्टाईलचा पफ बनवतो त्यासाठी आपण हे वापरू शकतो। आपले इयर टू इयर सेक्शन काढून घेऊन त्यावरती हा स्टफिंग पॅक करून त्याच्यावरती केस घेऊन माथ्यावरचा पफ करता येतो। अशा प्रकारे आपला पहिला स्टफिंग तयार झालेला आहे। हा दुसरा पफ आहे। आपण पुढच्या बाजूला हा पफ पाडत असतो। याच्यासाठी जास्त मोठे स्टफिंगची आपल्याला आवश्यकता नसते। काय मुलींना खूप पुढून पफ पाडण्याची हौस असते, तर ते पफ व्यवस्थित येत नाहीत। त्यासाठी आपण काय करायचं आहे, थोडेसे अजून केस घ्यायचे, छोटीशी जाळी घ्यायची आहे, त्याची डबल घडी करून त्यामध्ये हे छोटे केस घालून घ्यायचे आहेत आणि अगदी छोट्या पुढच्या आकारात पुढच्या स्टफिंग प्रमाणे छोट्या आकाराचा पफ बनवून घ्यायचा आहे आपल्याला। हे स्टफिंग छोट्या पफसाठी उपयोगी येते। आपले रोजचे जे गळणारे केस आहेत त्याचा आपण वापर करून अशा प्रकारचे छोटे छोटे स्टफिंग बनवून आपले हेअरस्टाईल चांगल्या प्रकारे करू शकतो। आपण पुढच्या बाजूचे थोडेसे केस काढून त्याच्या पाठीमागे हा छोटासा स्टफिंग पिनांनी पॅक करून आपण त्याच्यावरती छोटासा पफ पुढून बनवू शकतो। आपला पफ यामुळे दीर्घकाळ टिकणार आहे। पूर्णपणे आपल्याला हा पफ शिवून घ्यायचा आहे स्टफिंगमध्ये। आयते मार्केटमधले पफ स्टँड न वापरता याचा वापर करा, जेणेकरून गुंता होणार नाही केसांमध्ये। आता आपण पाहत आहोत आंबाड्याची जाळीत कसं स्टफिंग लावलेलं आहे ते। आता आपण जास्त केस घेऊन थोडे जाळीत गुंतवणार आहोत आणि गोल स्टफिंग बनवणार आहोत, जेणेकरून आंबाड्याला पिळा घालून ते केस आपल्याला गोल गुंतवून त्याच्यावरती जाळी लावता आली पाहिजे। पहिले जे स्टफिंग बनवले होते त्याचा आकार छोटा आहे। हे स्टफिंग थोडेसे मोठे घ्यायचे आहे आणि हे आपल्याला लूज न ठेवता एकदम कडक बनवायचे आहे। तुम्ही पाहू शकता मी कशी कडक घडी घालत आहे त्याची आणि पूर्णपणे जाळीने पॅक करून घेत आहे। ही जाळीने पूर्ण पॅक करून आपल्याला वरून सुई धाग्याने शिवून घ्यायचे आहे। आपले जे मोठे केस असतील तर हे या स्टफिंगला गोल गोल गुंडाळून क्लिप लावून आपण त्याच्यावरती जाळी लावून नवीन प्रकारची हेअरस्टाईल तयार करू शकतो। ही हेअरस्टाईल आपल्याला आंबाड्याप्रमाणे दिसते। ज्यांचे छोटे छोटे केस आहेत त्यांच्यासाठी हे स्टफिंग खूप उपयोगीचे आहे। तर मैत्रिणींनो, आपले जे केस वाया गेलेले केस आहेत ते भांडी न घेता याचा चांगला उपयोग करू शकतो आपण। असे स्टफिंग बनवून आपण नवनवीन हेअरस्टाईल ही आपल्या घालू शकतो।
यामुळे जे आपले पफ घालणार आहोत आपण, जो पुढचा पफ किंवा माथ्यावरचा पफ घालणार आहोत तो अजिबातही बसणार नाही आणि हेअरस्टाईल जशीच्या तशी राहणार आहे। हे 3 झाल्यानंतर आपण गोल बन बनवणार आहोत। यासाठी आपण एक छोटीशी जाळी घेतली आहे आणि केस फुलवून त्याला गोल आकार देऊन घ्यायचा आहे। मी थोडासा जाड बन बनवत आहे। गोल आकारात बनवून घ्यायचा आहे, त्याच्यावरून नेट लावून तोही पूर्णपणे शिवून घ्यायचा आहे। तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। हा गोल प्रकारचा बन, ज्यांना आपल्या महिलांना काही केस नसतात किंवा ज्यांचे एकदम छोटे केस आहेत की ज्यांचा आंबाडाही येऊ शकत नाहीत, अशा हेअरस्टाईलची छोटीशी पोनी करून त्याच्यावरती हे एक्सटेन्शन म्हणून आपण लावू शकतो। किंवा ज्या छोट्या मुली असतात त्यांना कार्यक्रमात वगैरे भाग घ्यायचा असतो परंतु त्यांचे खूप छोटे केस असतात, त्यासाठी आपण हा मागून बन लावून त्यांना हेअरस्टाईल करून देऊ शकतो। बघा कशा प्रकारे गोल बन तयार झालेला आहे। हे 4ही प्रकारचे बन आपल्याकडे असतील तर आपण कोणत्याही प्रकारची हेअरस्टाईल चांगल्या प्रकारे घालू शकतो। जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडले असतील तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। अशा प्रकारे आपले 4ही बन तयार आहेत।